अँड वेलकम बॅक टू द चॅनल. ऑलरेडी हा कंटिन्यू ब्लॉगच आहे. काल आम्ही इथे मस्त गेलो चंपा गली आणि इतके सुंदर सुंदर कॅफे होते. जेवलो वगैरे. मी तिथे ब्लॉग नाही केला कारण की तिथे म्युझिक चालू होतं, सो कॉपीराईट येणार. आणि त्याच्यानंतर आलो, झोपलो. आता परत 11 वाजल्यात. परत चाललो. आज परत संध्याकाळचाच परत सुडाचा मी पॅकअप करणार आणि फायनली उद्या घरी. संध्याकाळी नाही, रात्री जाम ऊन आहे यार. आणि आपल्याकडे तर मी ऐकलं धूम पाऊस आहे. इकडे तर काय नामो निशाणच नाही, नुसतं ऊन ऊन बस. हॅलो अँड डन फॉर द डे 4. आणि ऑलरेडी आमचं संपलेले आहेत सगळे एपिसोड. मॅम इथे कर्ल्स करायला लागल्यात आणि आता असेच केक कटिंग आणि थोडेसे अशी पार्टी वाईब आहेत. काहीही बोलते मी, पण खूप मजा आली. इतका सुंदर एपिसोड होता. आणि आज सगळे सर पण आमचे आलेले आहेत. मी ज्यांच्या बड्डे पार्टीसाठी गेले, ज्यांच्या आईचा पण बड्डे होता, सर पण आले. आज मज्जा येणार आहे. एन्जॉय करूया मस्त. आणि उद्या रात्री आपण इथून निघणार. बाय द वे बाय टू रुखसार. हिने 4ही दिवस आमचा सर्वांचा मेकअप हेअरस्टाईल सगळं केलं आणि एकदम सुंदर. सो बाय बाय. आम्ही उद्या जाणार आणि ती पण आता झाली. बाय, फिर मिलेंगे. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि वाजलात ऑलमोस्ट 12. गुड मॉर्निंग ना, मी कधीच उठले. आंघोळ वगैरे पण झाली. फायनली बाय टू द लिफ्ट. आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही चाललो. हॅलो, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन ब्लॉग सुरू झालेला आहे आणि आम्ही कॅबमध्ये पण बसलेलो आहोत आणि आम्ही निघालो आहे एअरपोर्टसाठी. कोणाचा फोन असतो त्यांचा. आणि बाय टू द कॉलनी. मज्जा आली खूप इथे. मी आणि हर्षल दोघंच चाललोय. 8 वाजताची आपली फ्लाईट आहे. सकाळी मस्त आम्ही आज इतकं आरामात उठलो. सर आणि मी, आम्ही दोघंच होतो. त्यांचं खूप नाव आहे, मला पण हे जास्त माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल. पण आता 2-3 दिवस झाले रोज काय ना काय बोलणं चालू असतं आमचं. आज आम्ही दोघंच होतो. हा पण गेलेला, याचं होतं एक्झिक्युशन तिकडे. सो आम्ही भरपूर गप्पा मारल्या. त्याच्यानंतर मी आणि हर्षल जाऊन आलो मालविया नगर. करेक्ट, मालविया नगर हल्दीराममध्ये. थोडंसं असं मोतीचूरचे लाडू काहीतरी घेऊन गेलं पाहिजे यार, नाही ते बोलते नुसती झाली हात हलवत. म्हणून मग ते पण घेतलं आणि आता निघालो. आता वाजले ऑलमोस्ट 6 वाजले. आता निघालो, जाऊ एअरपोर्टला. मस्त ती टाइमपास. 8 वाजताची फ्लाईट. रात्री पोचता 12 वाजतील.
घाबरवलं आम्हाला, सगळं बॅग लेके जल्दी जाओ, बोर्डिंग अभी बंद होगा. ॲक्च्युली आमच्या आधीची जी फ्लाईट आहे ना त्यांचं बोर्डिंग चाललं आणि आमची तर ऑलरेडी डिले आहे 40 मिनिट्स ना. 8ची होती ती, आता 8:40. आता आरामात ठीक आहे, झालं लगेच गेलेलं आहे. मी पण घाबरली, हा काय बोलतो, 8ची फ्लाईट आहे. जल्दी जाओ बॅग लेके. मेन आता काम असतं, सगळ्या बॅगा उघडा, चार्जर काढा, लॅपटॉप काढा. माझं गो फर्स्ट यावेळेस फ्लाईट आहे. येताना आपली इंडिगोची होती, आता गो फर्स्ट. आणि सगळे चेकिंग वगैरे झालेलं आहे. आमची फ्लाईट लेट आहे, त्याच्यामुळे मोस्टली आम्हाला 11 वाजतीलच, 11 नंतरच आम्ही पोचणार. सो म्हणून मग काहीतरी खाऊन घेतो, त्याच्यानंतर मग फ्री. ॲक्च्युली 8:35ची फ्लाईट झाली, मे बी अजून डिले होऊ शकते. सो लेट्स सी, मे लवकर व्हायला पाहिजे, कारण की तिथून परत दहिसरला पण जायचं आहे. तर बघू, आता पिझ्झा हटमध्ये मस्त पिझ्झा खाऊया आणि त्याच्यानंतर काय जाऊ पुढे गेटजवळ जाऊन बसूया, बाकी काय. आणि इथली वाईब म्हणजे ना असं वाटतं जसं काही रेल्वे स्टेशनच आहे, एवढी गर्दी, बापरे, म्हणजे काही फिलिंगच नाही. अरे बापरे, जेव्हा प्लेन दिसेल ना तेव्हाच. Make sure your own mask is placed correctly before assisting others. 2 emergency exits are located at the rear of this aircraft, 4 over the wings and 2 at the front of the aircraft. Evacuation slides are located at all exits. Now, please take a moment to locate the exit nearest to you. Should there be a power failure in the cabin and when evacuation is ordered, the photoluminescent strips fitted on the floor will guide you to the nearest exits. Please read the safety instruction card placed in your seat pocket. Thank you. We will now demonstrate the use of a life jacket. Please note that the life jacket is a life-saving equipment. Hence, removal of the jacket from its location or inflating it during normal circumstances is against regulations and is a punishable offense. We thank you for your cooperation. A life jacket is located in a pouch beneath your seat. In a water evacuation, slip it over your head and secure straps around your waist. Life jacket should be inflated only त्याला भेटली, खुश झाला तो. हॅलो, आणि 11:15 वाजले ऑलमोस्ट. आम्ही लँड केलेलं आहे, बॅग्स पण घेतलेल्या आहेत. आता फक्त ह्याच्या बॅगेत मी काय काय ठेवलं आहे सो ते घेते आणि इथून मग उबर करून आपण निघूया. ओके. हर्षल सांगते नियुक्ती उद्या ऑफिसमध्ये स्टार ऑफ द ऑफिस असणार आहे. सगळेजण क्या किया कैसे किया, आणि माझे केस काय दिसत आहेत जबरदस्त. चलो, हे मी मिठाई वगैरे घेतलेली ती त्याच्या बॅगेत होती सो ती घेतलेली आहे. आणि थोडा पाऊस पण आहे आणि छत्री वगैरे काय नाही आमच्याकडे.
चलो लेट्स गो. फटाफट उबर ओला बुक करू आणि निघू. ही तुझे मॅसेजवर मॅसेज येते कधी येणार कधी येणार. इधर हल्दीराम हमरे पास इधर भी हल्दीराम. आणि स्टारबक्सच्या राणी साहेबा आम्ही दिल्लीच्या हल्दीराम मधून आणलंय. गुड मॉर्निंग. आता वाजलं 9:30 आणि मला इतकं लेट झालंय आणि तरी मी व्लॉग करत बसले. बट तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. पूर्ण दिल्ली आपण जी फिरलो नाही कामासाठी गेलेलो आणि माझा आवाज पण बसायला लागलाय. ठीक आहे पण मज्जा आली. 4 दिवस आम्ही तिथे राहिलो. खूप एन्जॉय केला आणि इतकं छान एक्सपोजर मिळालंय ना. आय एम रिअली थँकफुल फॉर दॅट. आय फील सो ग्रॅटफुल. म्हणजे इतकं छान वाटतं कारण की मला नाही वाटत की मी जर मे बी एनलिफ्ट जॉईन नसतं केलं तर मला असं काय करायला मिळालं असतं. इवन इतक्या मोठ्या डायरेक्टरसोबत काम करायला मिळालं असतं. बट खूप मजा आली. काल तर मी आणि परेश सर म्हणजे जे डायरेक्टर आम्ही इतक्या गप्पा मारल्या ना म्हणजे खूप मजा केली यार. रात्री खूप लेट झालं पण मी आली लगेच झोपली. आता उठले आता फटाफट निघते. मला पोचायला लेट होईल बट ठीक आहे उतना तो समज ही सकते. आणि त्याच्यानंतर काय इकडे पाऊस आहे त्याच्यामुळे छत्री घेऊन जायला लागणार आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा कारण की अजून खूप अशा इम्पॉर्टंट गोष्टी पुढे तुम्ही व्लॉगमध्ये बघालच. बाय द वे शुभम पण गेलेला 2 दिवसापूर्वी बँगलोरला. तो पण मला वाटतं आज येईल संध्याकाळी. आणि त्याच्यानंतर आज आहे फ्रायडे तेव्हा येईल मला. कारण की हा व्लॉग कधी जाणार आहे ना मला काहीच माहिती नाही. ह्याच्या आधीचे 2 व्लॉग मला अजून एडिट करायचे. सो आता आपण आपल्या रुटीनवर येणार आहे. रोजचं आपलं ट्रेनमध्ये जा ये एडिटिंग. ओके बाकी काय नाही. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर बाबा. सी यू बाय.